नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनल मध्ये। आता सर्व विद्यार्थ्यांनी किंवा ऑप्शन फॉर्म भरलेले आहेत बरोबर। विद्यार्थी आणि पालक फक्त अलॉटमेंटची वाट पाहत आहेत बरोबर। 31 तारखेला उद्या आपली अलॉटमेंट होईल। त्याच्यात आता अलॉटमेंट मध्ये काही जणांना कॉलेज लागतील, म्हणजे बऱ्याच जणांना कॉलेज लागतील, पण काही असे विद्यार्थी असतील ज्यांनी ऑप्शन फॉर्म मध्ये चुका केल्या होत्या बरोबर। त्यांच्या चुकीमुळे समजा काय असेल त्या गोष्टीमुळे त्यांना अलॉटमेंट मिळणार नाही। तर त्या मुलांसाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत, नक्की त्या मुलांसाठी काय ऑप्शन पुढे अवेलेबल असतील जेणेकरून त्यांना एक चांगल्या कॉलेजमध्ये जाता येईल, त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आता खचून जाऊ नका तुम्ही। समजा फर्स्ट राऊंड मध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाली नाही तर याच्यात घाबरायचं काही कारण नाही आहे का? तर नाही, ठीक आहे। आपण थोडंसं म्हणजे संयमाने घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही थोडक्यात रिसर्च करून तुमची ऑप्शन लिस्ट फिल करायला पाहिजे होती, की जेणेकरून समजा तुमच्या कट ऑफवर, तुमच्या मार्क्सवर, तुमच्या पर्सेंटेजवर तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळलं पाहिजे होतं। पण ठीक आहे, जे झाल्या त्या गोष्टी झाल्या। आता इथून पुढे आपल्याला एक व्यवस्थित गायडन्स किंवा एक चांगला तुम्हाला गायडन्स मिळणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही एक चांगल्या कॉलेजमध्ये जाल ओके, आणि तुमचं उज्ज्वल भविष्य घडवू शकाल। तर याच्या पुढे नक्की समजा ज्या मुलांना फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट लागली नाही तर त्या मुलांसाठी काय ऑप्शन पुढे अवेलेबल असतील की जेणेकरून ते ऍडमिशन घेऊ शकतात ओके, किंवा काय क्रायटेरिया त्यांना फेस करावे लागतील। तर सर्वप्रथम मुलांना, जर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये अलॉटमेंट लागली नसेल तर तुमच्या पुढे सेकंड राऊंड आहे ओके, थर्ड राऊंड आहे आणि फोर्थ राऊंड आहे। आता या राऊंडचं ऍडव्हान्टेज जर सांगायचं म्हटलं तर ठीक आहे, जे फर्स्ट राऊंड मध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज मिळणार होतं तेच या राऊंड मध्ये सुद्धा ऍडव्हान्टेज मिळणार आहे, किंवा सेम तीच प्रोसेस असणार आहे। तुम्ही आता समजा जी लिस्ट अपलोड केली असेल कोणत्या मुलांनी, की ज्या मुलांना अलॉटमेंट मिळाली नाही त्या मुलांनी बरोबर, ज्यांना ऑलरेडी अलॉटमेंट मिळाली त्यांच्यासाठी आपण बेटरमेंट असेल, त्यानंतर फ्रीज कसं करायचं, की नक्की तुम्ही सेकंड राऊंडला जायला पाहिजे की नाही याच्यावर आपण वेगवेगळी व्हिडिओ घेऊन येऊ। पण आता सध्या महत्वाचं कोणाचं आहे की ज्याला अलॉटमेंट मिळाली नाही। आता पालक असतील, विद्यार्थी असतील, खूप चिंतित असतील त्या मुलांना अलॉटमेंट मिळली नाही। पण विद्यार्थ्यांना हे दरवर्षीचं म्हणजे आहे, बरेचसे मुलं काय करतात की ऑप्शन फॉर्मच्या वेळेस चुका करतात, त्याच्यामुळे त्यांना अलॉटमेंट मिळत नाही। पण अशा वेळेस घाबरून जायचं काही कारण नाही। आपण एक शांत डोक्याने जर विचार केला तर आपल्या पुढे अजून 3 राऊंड आहेत बरोबर। एक राऊंड झाला ठीक आहे, हे सोडून द्या, पण पुढचं 3 राऊंड आहेत। कॅप राऊंड सेकंड आहे, कॅप राऊंड थर्ड आहे, कॅप राऊंड फोर्थ आहे। याच्यामध्ये तर आपल्याला अलॉटमेंट मिळेल ओके। त्याच्यानंतर समजा आता याच्यामध्ये समजा अलॉटमेंट नाही मिळाली किंवा समजा पाहिजे असं कॉलेज आपल्याला नाही मिळालं बरोबर, अलॉटमेंट तर आपल्याला मिळेल कारण महाराष्ट्रात एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत बरोबर, एवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस सीट्स आहेत की जेवढे कॅन्डिडेट सुद्धा नाहीत बरोबर। तुम्हाला अलॉटमेंट तर 100% मिळणार, पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपल्याला पाहिजे तसं कॉलेज मिळतंय का नाही ते पाहायचं आपल्याला। जर समजा पाहिजे तसं कॉलेज जर नसेल मिळत तर त्यासाठी काय ऑप्शन आपल्याकडे, तर त्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, ते म्हणजे स्पॉट राऊंड आणि दुसरं इन्स्टिट्यूशनल राऊंड। आता स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड हा वेगळा राऊंड असतो। तर स्पॉट म्हणजे काय, आता स्पॉट राऊंड म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो, की जे आपले समजा कॅप राऊंड होतात बरोबर, 4 कॅप राऊंड होतात, तर त्यांच्यामध्ये समजा त्यात जर सीट वॅकंट राहत असतील, एखाद्या कॉलेजच्या वॅकंट राहत असतील, म्हणजे आता पीआयसीटीचा विचार केला, सीओईपीचा विचार केला, तर यांच्यामध्ये काय होतं, बरेचसे विद्यार्थी असे असतात, म्हणजे असे विद्यार्थी पार्टिसिपेट करतात आणि त्यांना कॉलेज अलॉट होतं की त्यांना जेईच्या थ्रू पण कॉलेज अलॉट झालेलं असतं ओके। तर ते काय करतात विद्यार्थी की जेई साठी जातात, म्हणजे समजा आयआयटी असेल, एनआयटी असेल, यांच्यासाठी जातात, जेणेकरून त्यांची सीट 4थ्या कॅपमध्ये वॅकंट राहते या ठिकाणी बरोबर। तर ती जी सीट आहे ओके, तर ती स्पॉट साठी कन्सिडर होते। किंवा समजा काही काही असे स्टुडंट असतात की बाबा समजा 4थ्या राऊंडला त्यांना इथं ऍडमिशन लागलंय, म्हणजे समजा पीआयसीटी मध्ये ऍडमिशन त्यांना म्हणजे थोडक्यात सीट अलॉट झाली बरोबर, आणि स्पॉट राऊंडला त्यांना सीओईपी मध्ये सीट अलॉट झाली, तर ते काय करणार, एक पीआयसीटीला आपलं सीट कॅन्सल करणार आणि त्याच्यानंतर सीओईपी मध्ये जाणार। पण पीआयसीटी मधलं जे सीट वॅकंट असेल तर ते पीआयसीटी एक स्पॉट मध्ये त्यांचं फिल करणार। स्पॉट राऊंड हा पूर्णतः ऑफलाईन राऊंड असतो, म्हणजे आपल्याला कॉलेजला जावं लागतं, त्या ठिकाणी काय असेल ते रजिस्ट्रेशन करावं लागतं, आणि त्याच्यानुसार समजा आता स्पॉट राऊंड पण मेरिट बेसवर होत आहेत बरोबर। त्या पद्धतीने आपल्याला ऍडमिशन घ्यावं लागतं। आता प्रत्येक कॉलेजचा स्पॉट राऊंड हा वेगवेगळ्या दिवशी असतो बरोबर, समजा पीआयसीटीचा वेगळ्या दिवशी असतो, वालचंदचा वेगळ्या दिवशी असतो, किंवा समजा गव्हर्नमेंट कराड, या सर्व कॉलेजचा कॅप राऊंड वेगवेगळ्या दिवशी असतो। आपण ते तुम्हाला वेगवेगळी सांगणार आहे की कोणत्या कॉलेजचा कॅप राऊंड कधी आहे आणि तुम्ही त्याला चाललं पाहिजे का नाही बरोबर। समजा आता विचार करा, एक सिनेरिओ विचार करा, समजा तुम्हाला 30, 40, 50 पर्सेंटाईल आहे आणि तुम्हाला जर एखादा कोण म्हणतोय की समजा पीआयसीटीला जातं, हे पूर्णतः चुकीचं आहे। आपण अशा पद्धतीचा गायडन्स तुम्हाला देणार की जेणेकरून समजा 30, 40, 50 पर्सेंटाईल वर समजा तुम्हाला एक चांगलं कॉलेज मिळू शकते किंवा तुम्हाला ते मिळू शकते बरोबर। तर त्या लेवलचा आपण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार। त्याचबरोबर महत्वाचं येतं इन्स्टिट्यूशनल राऊंड। आता इन्स्टिट्यूशनल राऊंड म्हणजे काय असते थोडक्यात तुम्हाला एक्सप्लेन करतो, याच्या अगोदर मी एक्सप्लेन केलेलं आहे, पण तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओत मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जे 85% कॉलेजचे सीट असतात बरोबर, तर 85% सीट हे सीईटी भरतात। म्हणजे समजा आपण पीआयसीटीचा जर विचार केला तर 85% ज्या सीट्स आहेत ते सीईटी भरतात, त्याच्यात जेई थ्रू सीट भरतं, जेई थ्रू भरतं 15% आणि सीईटी थ्रू भरतं 70% बरोबर। तर त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या 15% सीट्स असतात तर त्या कॉलेजच्या हातामध्ये असतात की त्यांना त्या कुणाला द्यायच्या। तर यापूर्वी व्हायचं कसं की समजा कॉलेज काय करायचं, भरमसाठ पैसा घेऊन, डोनेशन घेऊन त्या सीट मुलांना द्यायचं, पण यावेळेस नवीन जे आर नुसार ओके, उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री यांच्या नवीन जे अनुसार काय त्या सीट सुद्धा मेरिटवर फिल करायचं आपल्याला. आता त्या फिल कशा करायच्या की समजा ते आणि कॉलेज त्याचे रजिस्ट्रेशन कसे स्टार्ट करतात हे तुम्हाला सांगतो. आता व्हीआयटीचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस स्टार्ट झालं तर त्यावेळेस आपण त्याचा व्हिडिओ पण बनवला होता. व्हीआयटीच्या रजिस्ट्रेशन डेट पासून म्हणजे स्टार्टिंग डेट पासून तर एंड डेट त्यांची आहे आपल्या 4th राऊंड पर्यंत. तोपर्यंत एक चालन भरून म्हणजे समजा एक 2,000 रुपये त्यांना शुल्क आहे ते भरून आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. बरोबर. आता पण ते रजिस्ट्रेशन कुणी करायचं किंवा ते रजिस्ट्रेशन कोणासाठी उपयुक्त आहे तर त्याचा गायडन्स आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासोबत मित्रांनो एक महत्वाची गोष्ट म्हणजे समजा स्पॉट राऊंड असेल किंवा ILS राऊंड असेल, समजा कॅटेगरीचे विद्यार्थी तर यांना कॅटेगरीचे बेनिफिट्स कधी मिळतात ज्यावेळेस हे कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट करतात आणि मग ऍडमिशन घेतात त्यावेळेस त्यांना कॅटेगरीचे बेनिफिट मिळतात. पण ज्यावेळेस तुम्ही स्पॉट राऊंडसाठी एंटर करताय तर ज्यावेळेस ILS राऊंड साठी एंटर करताय तर कॅटेगरी तुम्ही विसरून जा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ऍज अ ओपन कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जाणार. त्याचबरोबर कट ऑफ सुद्धा ओपनचा असणार आणि त्याचबरोबर जी फीज आहे आपली कॉलेजची ती सुद्धा ओपनची असणार. आता बरंचसं काय होतं कमी नॉलेज किंवा एक त्याला आपण म्हणता येईल की समजा एक थोडक्यात ज्याला नॉलेज आहे ते समजा काय म्हणणार की स्पॉट मध्ये जातो कमी कट ऑफ मिळेल चांगलं कॉलेज म्हणून, पण ते हे गोष्टीचा विचार नाही करणार की समजा कॅप राऊंड मधून समजा ज्या ठिकाणी समजा SC ST चा स्टुडंट आहे त्याला समजा एक 5-6 हजार 2-3 हजार काय असेल ते फी आहे, पण तीच फी त्याला स्पॉट राऊंड मध्ये ऍडमिशन घेतल्याच्या नंतर 1 लाख पडेल. आणि हे विद्यार्थ्यांना कधी कळतं जाऊन ज्यावेळेस ते कॅप राऊंड मध्ये जातात आणि त्यांना ऍडमिशन भेटतं आणि मग त्यांना फी भरायची वेळ येते की त्यावेळेस त्यांना समजतं की आपल्याला स्पॉट राऊंड मध्ये ओपनची फी लागणार आहे. त्याच्यामुळे हाफ नॉलेज इज डेंजर. मी हाफ नॉलेज तुम्हाला सांगत होतो की ज्या माणसाकडे हाफ नॉलेज आहे त्याच्याकडून तुम्ही नॉलेज घेऊच नका. बरोबर. ज्याच्याकडे पूर्ण नॉलेज आहे त्या गोष्टीची पूर्ण त्याच्याकडे माहिती आहे त्याच्याकडूनच नॉलेज घ्या जेणेकरून आपलं चांगलं आपलं उज्ज्वल भविष्य घडू शकेल. आणि राहिला विषय अलॉटमेंटचा, फर्स्ट राऊंड मध्ये जर तुम्हाला अलॉटमेंट झाली नसेल तर काही काळजी करू नका. हा माझा नंबर इथं मी स्क्रीनवर देतोय, मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. बरोबर. आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय. आणि तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कॅप राऊंड 1च्या वेळेस आपल्या पर्सनल काउन्सिलिंग ऍडमिशन क्लोज केले होते. बरोबर. पण विद्यार्थ्याच्या मागणीमुळे आपण किंवा काही विद्यार्थी असेल की ज्यांना अलॉटमेंट झालेली नाही किंवा होणार नाही तर त्यांच्यासाठी त्यांनी चुका केल्या त्याच्यामुळे त्यांना अलॉटमेंट होणार, त्यांच्या चुका सुधारवण्यासाठी त्यांच्या भविष्यासाठी आपण काय करतोय की आपल्या पर्सनल काउन्सिलिंगचे ऍडमिशन पुन्हा सुरू करतोय. ओके. तर ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला काय करायचंय या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक प्रोव्हाइड करतोय त्या ठिकाणी जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं काय अप्रोप्रिएट तुमचे डिटेल्स असतील सीईटीचे वगैरे पर्सेंटाईल असतील तुमचा रँक असेल तो फिल करायचा. त्याच्यानंतर अप्रोप्रिएट पेमेंट म्हणजे आपण आपलं पूर्ण काउन्सिलिंगचं फक्त 1199 रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतोय की ज्याच्यामध्ये काय असणार आहे की तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट असणार आहे जे आता तुम्ही फर्स्ट राऊंड साठी तुम्ही मिस केली. बरोबर. पण सेकंड राऊंड असेल, थर्ड राऊंड असेल, फोर्थ राऊंड असेल तुम्हाला अशा पद्धतीची लिस्ट बनवून दिली जाईल की त्या लिस्टमध्ये CUET पासून तर तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा 10-15% खाली असणारे कॉलेज म्हणजे एवढी मोठी लिस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. आणि ही लिस्ट रँक वाईज असणार आहे म्हणजे असं नाही की रँडमली कॉलेज अरेंज असणार आहे. याच्यानुसार प्लेसमेंट असेल, त्या कॉलेजचं रेप्युटेशन असेल किंवा त्या कॉलेजच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात. ओके. कॅम्पस असेल तर या सर्व गोष्टींचा विचार करून आपल्या टॉप काउन्सिलरने ती लिस्ट बनवलेली आहे. तर ती लिस्ट घेण्यासाठी फक्त तुम्हाला या आपल्या पर्सनल काउन्सिलिंगला एनरोल करायचं. त्याचसोबत म्हणजे जे समजा ओपनचे कॅन्डिडेट असतील, आता मी जे तुम्हाला सांगितलं ओपनची फी लागते. बरोबर. पण आता काही ओपनचे कॅन्डिडेट असे असतील की ज्यांना समजा कॅप राऊंड मध्ये पण तेवढीच फी पडते आणि त्याच्यानंतर ILS किंवा स्पॉट राऊंड मध्ये पण तेवढीच फी पडते. तर त्यासाठी आपण नक्की सजेस्ट करणार की तुम्ही स्पॉट राऊंड मध्ये जा, तुम्ही इन्स्टिट्यूशनल राऊंड मध्ये जा जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटण्याची पॉसिबिलिटी वाढेल. तर मित्रांनो त्यांच्यासाठी आपण त्याच्यामध्ये गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर या क्षणापासून म्हणजे तुम्ही काउन्सिलिंग एनरोल केल्यापासून तर तुम्ही कॉलेजमध्ये जाईपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होईपर्यंत आपण तुम्हाला गायडन्स प्रोव्हाइड करणार आहोत. त्यासाठी फक्त आपली पर्सनल काउन्सिलिंग एनरोल करा. त्याचबरोबर आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली. त्या ठिकाणी तुम्हाला नवीन अपडेट्स पाहायला मिळतील. तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल, व्हिडिओमध्ये जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अद्यापही आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक.